8 वर्षानंतर सुद्धा तुम्ही हे जर प्रोडक्ट वापरत असाल तर तुम्ही खूप म्हणजे फॅन कंझ्युमर आहात आणि विदाउट केमिकल, फ्री केमिकल असल्यामुळे हे खूप गरजेचं आज तुम्ही बघितलं लेडीजला किती कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आहे. बरोबर. लेडीज ऑइल यूज करते, सगळं म्हणजे हे कॉम्पॅक्ट यूज करते, सगळं जे केमिकल वाले आहे. नमस्कार मित्रांनो, मी महेश कांबळे, नेटसर्फ डायरेक्ट या कंपनीच्या माध्यमातून आता आपण डोंबिवली शॉपिंग इथे आलो आणि इथे आपल्या एक बेस्ट युजर पण आहेत आणि रिटेलर म्हणून पण काम करतात. तर त्याचा प्रोडक्ट घेताना पाहिलं तर म्हणून साठी त्यांचा आपण एक रिव्ह्यू घेतोय की नेमकं त्यांना नेटसर्फची माहिती कशी मिळाली किंवा कोणकोणते प्रोडक्ट कसे कसे वाटतात त्यांना त्याबद्दल. तर नमस्ते मॅडम, तुमची पूर्ण ओळख द्या. नमस्ते. ओके. माझं नाव अर्चना लक्ष्मण देठे, राहणार मी आसनगावला. माझं जे ब्युटी पार्लर आहे ते पण आसनगाव मध्ये आहे. माझा म्हणजे 12-13 वर्षाचा अनुभव आहे. नेटसर्फ मध्ये मी जोडलेली आहे आणि त्यांच्या प्रोडक्टचा रिझल्ट खूप आहे म्हणजे. आणि आपले प्रोडक्ट जे आहे ते पूर्ण नॅचरल आहेत, ऑर्गॅनिक आहे, त्यामुळे पूर्ण सेफ आहेत. त्यामुळे आपण क्लायंटला देऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे की आजकाल केमिकलमुळे किती लेडीजला जे कॅन्सर होण्याचे प्रमाण आहे ते खूप जास्त वाढलेले आहे. तर लेडीज काय करते, सगळे जे प्रोडक्ट आहे ती म्हणजे केमिकल वाले यूज करते आणि ते त्यांच्या शरीरामध्ये जातं. त्यामुळे काय कॅन्सरचं जास्त प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे आपल्याला हे काय प्रोडक्ट आहे सगळे ऑर्गॅनिक आहेत, पॅरेबेन फ्री आहेत. त्यामुळे आपण ते प्रोडक्ट आपण होम केअर साठी लेडीजला देतो. ओके. नेटसर्फ तुम्ही किती वर्षापासून प्रोडक्ट वापरताय? म्हणजे 8-9 वर्ष झाले. 8-9 वर्ष? हो. वा, म्हणजे एवढ्या वर्षापासून तुम्ही कन्सिस्टन्सी फक्त प्रोडक्ट वापरताय आणि इतरांना देताय सुद्धा. हो, कारण प्रोडक्टचा रिझल्टच आहे ना त्याचा सर. प्रोडक्टच्या समोरून आपल्याला रिझल्ट भेटतो. असं आहे. प्रोडक्ट आहे ते तुमच्याकडे कंटिन्यू घेतले जातात. आता माझ्याकडे हर्ट मोडचं जे आहे ना क्लिन्झिंग फॉर्म, ते आपल्या ड्राय स्किन साठी. हे कोणतं आहे? क्लिन्झिंग फॉर्म ड्राय स्किन साठी. ड्राय स्किन साठी. त्याच्यामध्ये आपल्याला डे क्रीम आहे, आता अवेलेबल नाही स्टॉकला. ती पण आपण म्हणजे आपण ड्राय स्किन साठी चालते. ओके. म्हणजे होम केअर साठी आपण देतो. त्यांनी जी स्किन आहे ना तुमची खूप रिपेअर होते. असं आहे. त्याच्यामध्ये आहे ते हे फेस मिस्ट, ज्यांचं पोज ओपन असतं, म्हणजे स्किनचे पोज ओपन असतात ना, त्याच्यासाठी युज केलेलं जातं. अजून हे पिगमेंटेशनचे आहेत क्रीम. ओके. यांचे रिझल्ट वगैरे कोणाला बऱ्यापैकी आहेत तरी? हो, बऱ्यापैकी. काय असतं माहितीये का, पिगमेंटेशनचा असं असतं सर का तुमचा हार्मोन्स लेवल बॅलन्स पाहिजे. तर हे आपलं काय करतं की म्हणजे वरतून जे आहे ते कमी असतं, जो कार्बनपणा असतो तो कमी करतो. ओके. पण बाकी तुमच्या हार्मोन्स लेवल वरती असतं ते. तुम्ही किती डाएट कसा घेता, कसं तुम्ही त्यांचं तुमची झोप पुरेशी आहे का, तुमचं स्ट्रेस लेवल कसं आहे ते खूप मॅटर. जास्तीत जास्त प्रोडक्ट कुठले जातात? म्हणजे फेस वॉश वगैरे जास्त वापरला जातो का आपला? हो, फेस वॉश जातात. म्हणजे आता तर आपल्याकडे अवेलेबल नाहीये ते प्रोडक्ट, आपल्याला उद्या भेटेल. सनस्क्रीन जातात, हे जे आहे ते क्लिन्झिंग फॉर्म जातो. कंडिशनर तर एक नंबर आहे. हेअर कंडिशनर. ओके. हेअर कंडिशनर म्हणजे जे आता आपण सलून मध्ये जे आपण घेतो, झालं आपलं ब्रँडचे असतात ना, सिरम असतात, कंडिशनर असतात, पण त्याने ना केमिकल असल्यामुळे हेअरफॉल होतो जास्त. ओके. हेअरफॉल होतो आणि आपल्याला क्लायंटला असा रिझल्ट पण पाहिजे, हेअरफॉल पण नकोय आपल्याला. त्यासाठी हे कंडिशनर युज होतात. मेन म्हणजे याच्यामध्ये कॅरेटीन आहे, प्रोटीन आहे, तर त्यामुळं डॅमेज खूप रिपेअर करतं छान. ओके. म्हणजे हा तुमचा हॉट सेलिंग प्रोडक्ट पण बोलायला लागेल, म्हणजे जास्तीत जास्त प्रोडक्ट घेऊन जातात तुमच्याकडून? भरपूर. म्हणजे तुम्ही एक एव्हरेज बघायला गेलात तर तुमच्या आपल्या त्या शॉपिंग मधून एव्हरेज महिन्याचे इन्कम म्हणजे टर्नओव्हर किती, म्हणजे किती जातात असे प्रोडक्ट अंदाजे? की म्हणजे 20,000 पर्यंत, 10-20,000 याच्यात जास्त पण गेले असतील ना? हो, जास्त आतापर्यंत भरपूर टर्नओव्हर झालेलं इतक्या काही लक्षात नाही. ओके. तर मला एक सांगा, समजा एखाद्या ब्युटी पार्लर व्यक्तीने पहिल्यांदा हा जर व्हिडिओ पाहिला तर त्यांचा विश्वास नसतो ना या सगळ्या प्रोडक्टवर, तर सुरुवातीला त्यांनी कोणते प्रोडक्ट स्वतः तरी वापरून बघितले पाहिजे? बघा, हे प्रोडक्ट मी वापरून बघतोय, असं तुम्हाला काय वाटतं? हे बघितल्यानंतर त्याला कॉन्फिडन्स झाला, त्यानंतर इतरांना देऊ शकता तसं? प्रत्येकाचा स्किन टाईप वेगळा असतो. आता ड्राय स्किन असेल तर ड्राय स्किन साठी तुम्ही हे जे आहे, ओके, म्हणजे त्या लेडीज स्वतःसाठी हायड्रेट करतात क्लिन्झिंग फॉर्म.
सनस्क्रीन ही कंटिन्यू केली पाहिजे ओके. आणि डे त्याच्यामध्ये सुरुवातीला बीबी क्रीम वगैरे याचा रिझल्ट कसा आहे? हा बेबी क्रीम खूप सुंदर आहेत आपल्या. ओके. बीबी क्रीमचा पण रिझल्ट छान आहे. खूप छान आहे. सिरम, म्हणजे हे सिरम हेअर सिरम खूप म्हणजे आता तुम्ही बोलला ना तर लॉरेलचे जे सिरम आहेत ना हा. ते तुम्ही रूटला युज करू शकता. रूटला नाही यूज वापरू करू शकत. शकत नाही. त्याने हेअर फॉल होतो. हे तुम्ही रूटला युज करू शकता म्हणजे हेअर फॉल थांबतो. ओके. आणि त्यात आपण व्हिटॅमिन थेरपी मध्ये पुढे हो देतात सर्व. व्हिटॅमिन थेरपी मध्ये. Right, right, त्यामुळं ज्या क्लायंटला मी देते त्यांचं बरंच हेअरफॉल त्यांना होत नाही. हा. असे म्हणजे स्मूथनिंग वगैरे झालं, बोटॉक्स झालं, कॅरेटिन झालं. त्यानंतर जे होम केअर साठी मी हे प्रोडक्ट देते. मी Okay. त्यांना सांगते सगळं समजावून आणि ते घेऊन जातात. असे आणि त्यांना रिझल्टही खूप छान होतो. म्हणजे त्यांचे केस डॅमेज होत नाही, हेअरफॉल जास्त होत नाही त्यांना. ओके. हेअरफॉल साठी पण रिझल्ट छान आले असेल ना खूप तुमच्याकडे? खूप 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 छान रिझल्ट आहे. म्हणजे तुम्ही थोडक्यात मला असं जाणवतंय 8 वर्षानंतर सुद्धा तुम्ही हे जर प्रोडक्ट वापरत असाल हो. तर तुम्ही खूप म्हणजे फॅन कंझ्युमर आहात. खूप खूप वापर म्हणजे that's of the family. आणि विदाउट केमिकल, फ्री केमिकल असल्यामुळे हे खूप हा, गोष्ट. खूप गरजेचं आहे. आज तुम्ही बघितलं लेडीजला किती कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आहे. बरोबर. लेडीज ऑइल यूज करते सगळं म्हणजे हे कॉम्पॅक्ट यूज करते सगळं जे केमिकल वाले आहे ते यूज पण केमिकल वाले यूज करते सगळं डेली त्यांचं म्हणजे केमिकल वाला यूज असतं. सकाळ सध्या केमिकल जास्त युज होत आहे. आज तुम्ही बघितलं इंडस्ट्री एरियामध्ये जे हिरोईन आहेत त्यांना का कॅन्सर होतं का ते डाएट प्रॉपर करत नाही का त्यांचे केमिकल ट्रीटमेंट खूप असतात. बरोबर. केमिकल प्रोडक्ट खूप यूज करतात त्याच्यामुळे त्यांना हो. काही असं. हो कारण खूप आता मी कसं पार्लर मध्ये करते त्यामुळे मला माहिती आहे ना कुठल्या प्रोडक्ट मध्ये किती केमिकल आहे ते मी सगळं चेक करते तेव्हाच मी पार्लर मध्ये ठेवते. ओके. हो. म्हणजे तुम्ही त्याच्यामुळे एक स्टडी केल्यामुळे तुम्ही एकदम हा मी कॉन्फिडेंटली. प्रोडक्टचा खूप स्टडी करते. हा. कारण आणि आजही म्हणजे आसनगाव मध्ये पार्लर आहे पण तुम्ही सांगाल ना एक पण क्लायंट म्हणजे रिटर्न जाणार नाही ते दुसरीकडे ट्रीटमेंट घेऊन ते रिटर्न येणार कल्याणहून ट्रीटमेंट घेऊन ते रिटर्न म्हणजे येणार. दुसरीकडे एक्सपिरियन्स घेणार त्यांना कळणार की इथे काय बेस्ट आहे ते इथं परत काय येणार बेस्ट आपल्याकडे. आहे ओके. असं आहे. त्यामुळं खूप छान अनुभव आहे. नेटसपचे प्रोडक्ट खूप बेस्ट आहे. तुम्ही जी मुलाखत दिलात मोलाची मुलाखत असते. या छोट्या छोट्या मुलाखतीमुळे कोणाचा ना कोणाचा एकाच तरी फायदा चांगला होतो. नक्कीच होणार सर हो, हो. नक्कीच होणार. तर ही मुलाखत दिलात खूप खूप आभार तुमचा. थँक्यू मॅडम.